आवाज, 3 समालोचक आता एकाच वेळेला आपल्यापर्यंत या सामन्याचा धावतं वर्णन आंखों देखा हाल सुनाने के लिए 3 कमेंटेटर एक साथ आपके साथ जुड़ जाएंगे कमेंट्री बॉक्स में। धनंजय पाटील, त्यानंतर भारत राऊत, आपलंही स्वागत आहे कमेंट्री बॉक्स मध्ये। धनंजय चिक हॅलो चिक, वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। वसई विरार प्रीमियर लीग 2026 आपण पाहता सीझन 2 आणि सीझन 2 मध्ये रंगलेला हा क्रिकेटचा खेळ सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालात। आतापर्यंत 2 मॅचेस खूप छान पद्धतीने रंगताना आपण पाहिलात। आता तिसरा मॅच सध्या त्यामध्ये आपल्या भेटीला येतोय तथास्तु ग्रुप आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर मैदानावरती ST20 स्पोर्ट्स कोपरी या 2 संघादरम्यान ही लढत असणार आहेत। कमेंट्री बॉक्स मध्ये तुकाराम सर जॉईंड आहेत, त्यांच्या जोडीने भारत सर यांचाही आवाज आपण ऐकणार आहात। यापूर्वी भरतजी मोरे सर यांना आपण ऐकलत आणि कैलाश पाटील सर यांना पण कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकलेलं आहात। भरत सर कमेंट्री बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे। महत्त्वाची मॅच आहे, दोन्ही विनर टीम आहेत आणि विनर टीम मध्ये सध्या ही मॅच सुरू होते। नक्कीच नक्कीच धनंजय, या दोन्ही विनर टीम आहेत आणि महत्त्वाची मॅच काय आहे, कारण इथून जर आपण विचार केला जिंकला तर नक्कीच क्वालिफायच्या दिशेनं वाटचाल ही तुमची नक्कीच होणार आहे। मात्र खूप खूप चर्चा झाल्या VAPL म्हटलं तर सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर प्रत्येक घराघरामध्ये, मी तर म्हणेन सध्याच्या घडीला तर TV सिरियल बंद असतील, अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम सध्याच्या घडीला बंद असतील। आता फक्त संपूर्ण या पंचकृषीमध्ये VVPL हेच फक्त टीव्हीवर सुरू आहे। नाही, अजून तुमचं थोडंसं पुढे नेईल। जशी VVPL सुरू झाले ना, काही T20चा तर वर्ल्ड कप चालू आहे बाबा, तोही बघणं थोडंसं बाजूला ठेवलंय। त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व या VVPL ला दिले। त्याला माहिती आहे कदाचित तो T20चा वर्ल्ड कप आहे ना, नंतर उद्याच्या दिवशी हायलाईट बघता येईल, पण ह्या मॅचची हायलाईट बघता येणार नाही। याची देही याची डोळा पाहूया वसई विरार प्रीमियर लीगचा क्रिकेटचा सोहळा। आणि या सोहळा बघण्यासाठी अख्खा वसई विरार झालाय गोळा आणि त्यामुळे या वसई विरार प्रीमियर लीगचं महत्त्व वेगळं आहे। हा संपूर्ण आता स्क्रीनवरती बघा, संपूर्ण विरार शहराचं दृश्य आहे। विरार शहराचं दृश्य ड्रोनच्या साहाय्यानं पाहतायत। पूर्ण वसई विरार परिसर यामध्ये एकच चर्चा आहे VVPLची, RS ग्रुपची, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनने केलेल्या नेटक्या नियोजनाची, जीवदानी या देवीच्या मंदिराच्या अगदी पायथ्याशी असलेल्या या मैदानाची आणि या क्रिकेटच्या खेळाची चर्चा सध्या चालू आहे। पण 1 मिनिट फक्त थांबा, कारण जसा उल्लेख केला होता की एक्स्ट्रा खेळाडू येणं गरजेचं आहे। तथास्तु ST20चे आहेत, तथास्तु ग्रुप एक एक्स्ट्रा खेळाडू बघा, या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत। आणि लिस्ट देखील द्या, कारण जो बदल झालाय, जे 2 खेळाडू तुम्हाला खेळवायचे आहेत त्यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। नाही तर मजा येणार नाहीये। चला मॅच लावते सुरुवात, टाळ्यांचा गजर। पहिला चेंडू अगेन्स्ट द टर्न खेळलाय, झेल कोण टिपणार त्याच्यावरती चर्चा। झेल कोण टिपणार, कॉलिंग नाही झालं, मिड ऑफचा टिपणार, कव्हरचा टिपणार, स्वतः बॉलर येणार। कॉलिंग करा भावा, थोडासा भाई कॉलिंग कीजिए। ही जी टक्कर होते ना, ती दुखापत कदाचित गंभीर होऊ शकते। सध्या प्रकृती हॉस्पिटलचे आपण जर पाहिलं तर ॲम्ब्युलन्स आहेत, डॉक्टर्स देखील आहेत, त्यांचे नर्स देखील आहेत, पण अशी परिस्थितीमध्ये त्यांचा वापर करावा लागू नये याची काळजी आपण घ्या। हा फटका बघा स्क्रीनवरती, मिसटाइम स्ट्रोक झाला होता आणि झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र आणि समोर आपण बघितलं प्रकृती हॉस्पिटलचं ॲम्ब्युलन्स, तिथल्या स्टाफला देखील विनंती आपण या थोडंसं मध्ये। त्याच वेळेला पाहिलं तर सन्माननीय रोहिलजी ठाकूर अर्थात रोमी दादांचं देखील आगमन झाले, त्यांचंही पुढे आपण सहर्ष स्वागत।
तुम्हाला सांगतात, कर्णधार सांगतात की कॅच कोण टिपतोय याचा आवाज देणं गरजेचं आहे. भाई आवाज देणं जरूरी आहे. पण आता काय झालं, थोडंसं युग बदललंय, जग बदललंय. कोणी कोणाला आवाज देत नाही, कोणी कोणाला कॉल करत नाहीत. सर्व जग आता थोडा व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टावरती मेसेजवरती डिपेंड आहे. भाई कॉल भी किया करो. कॉल करेंगे तो आसान हो का. कॉलिंग नाही झालं, अपेक्षा तीच आहे की बाबा दुखापत जास्त गंभीर नसावी, तीच आपली अपेक्षा आहेत. पण कॉलिंग करत राहा भावा, कारण अशी दुखापत थोडीशी धोकादायक असते. कॉलिंग होणं गरजेचं आहे. मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. एका बाजूला बंटी पडेल आणि दुसऱ्या बाजूला करण इजाई, अरण्याचा खेळाडू आहे स्ट्रायकर एंडला. आणि जसा अगोदर उल्लेख केला होता गुजरात की खुशबू म्हणून हा खेळाडू फेमस आहे. बंटी पटेल आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगला खेळ त्याने दाखवला होता. दोन वीरांमधली लढाई आहे. हा सामना जिंकून थोडंसं जसं बिग बॉक्सचा सीन असतो ना, सेफ झोनमध्ये जायचं आहे. सेफ झोनमध्ये जायचं आहे. सुपर एटमध्ये जाणारा तिसरा संघ कोण ठरणार या सामन्यामध्ये ठरला जाणार. तो तिसरा संघ कोणला आहे. आकोटाप्याचा चेंडू तर मिस टाइम स्ट्रोक झालाय. कॅच कोण घेणार. जे टिपताना कॉलिंग झालंय, हे कॉलिंग करत राहा. हे कॉलिंग महत्वाचं आहे. हा झेल मी टिपतोय, आवाज आला आणि तिथून फलंदाज बाद. बॉलचा खेळ, एक वरती एक विकेट पाहू शकतात. हा स्ट्रोक करणच्या बॅटमधून खेळण्याचा प्रयत्न केलाय. बिग हिट करायचा होता, मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु ते टायमिंग साकारू शकले नाहीत. आणि त्यानंतर आता कुठली चूक न करता हा झेल टिपलाय. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेनं परतलाय. पहिला धक्का तथास्तु ग्रुपला लागलाय. एक वरती एक विकेट ही मात्र गमावली जात आहेत. सेलिब्रेशन पाहायला मिळालं होतं मैदानाच्या आतमध्ये. नवांना बॅटर दाखवलं असताना पाहायला मिळत आहेत. बट प्रशांत आचोळे संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण ज्या खेळाडूला खेळताना पाहिला तो खेळाडू सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अयूब शेख विकेट टेकर खेळाडू आहेत. मागील मॅच मध्ये अयूबचं आपण कामगिरी पाहिलीत, बॅटिंग परफॉर्मन्स त्याचा आपण पाहिलाय. तो पुन्हा तयार होतोय समोरच्या एंड कडून. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्या चेंडूला मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न होतात. तिथे मात्र बॉल फील्ड केले सचिन पाटीलनं. फिल्डिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती आहेत. एक वरती एक विकेट. अयूब शेख सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर एक मोठं नाव आहे, ठाणा पट्ट्यातील मोठं नाव. आणि ज्याप्रमाणे आपण केतन मात्रेला पाहिलं होतं बायकरमॅन म्हणून, तशाच प्रकारे काही बाईक अयूब शेखच्या देखील नावावर आहेत. त्याने देखील अनेक मालिकावीर पारितोषिकं घेतले आहेत. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला आले होते. खूप चांगला चेंडू. पहिल्या मॅचचा आपण विचार केला, पहिल्या मॅचमध्ये नक्कीच काही धावा खर्च केल्या होत्या अयूबनं. आता मात्र या खेळपट्टीचा अंदाज घेतला अयूबनं. खूप चांगला चेंडू हाताळला. जसं तुम्ही उल्लेख केला, बायकर मॅन आहे आणि वेगवेगळ्या स्ट्रायकर पण करतोय. त्याचं बायकर आहे, स्ट्रायकर पण आहे. जसं कॅरमचा खेळ येतो ना, स्ट्रायकर सर्व सोंगट्यानं हलवत असतो, त्याचं बायकर मॅन आहे, स्ट्रायकर मॅन देखील आहेत. स्ट्राईक करणं त्याला माहिती आहे. गोलंदाज आहे, समोर खेळाय लॉंगॉनच्या दिशेने अक्षर पाठलाग करतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला बॉन्डलाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप. VVPL चौकार. आक्रमण, पहिल्या 4 बॉलवरती आलेला दबाव 5व्या बॉलवरती कुठेतरी हटवण्याचा प्रयत्न केलाय बॅटर प्रशांतनं. नाव प्रशांत आहेत, जास्त काळ तो शांत बसत नाही हे त्यानं मैदानावरती दाखवून दिलंय. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक असेल. राईट ओव्हर द विकेट ना अयूब तयार. प्रशांतसाठी पुढचा बॉल.
पुन्हा एकदा बागपुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता. षटक संपेल मैदानाच्या मध्ये. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत. बॅटिंग करत असताना तथास्तु ग्रुप आचोळे संघ 5ला 1 विकेट. जसं आपण चर्चा करतो पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर तथास्तूनं 88 धावा केल्या होत्या. 88 धावांचा डोंगर त्याने उभा केला होता. पण तो दिवसाचा खेळ होता भाई. वो सनलाइट वाला खेल था, अब ये फ्लड लाइट वाला है. सनलाइट से फ्लड लाइट में आए हैं, माहौल बदला है, थोडासा खेळ बदला आहे. जसं दिवसाचं क्रिकेट वेगळं, रात्रीचं क्रिकेट वेगळं असतं, तसा हा दिवस रात्रवाला खेळ आहे. थोडासा माहोल बदला आहे, ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे. जसं आपण आता सध्या डीजेवाला भाई पण आहे ना, व्हॉल्यूमची ॲडजस्टमेंट करतो. कधी बेस वाजवतो, कधी टॉप वाजवतो, दोन्हीचा समय येतं. तसं थोडंसं ॲडजस्टमेंटवाला खेळ आहे. कारण दिवसा खेळ आहेत आणि आता रात्रीचं खेळ चालले, तसा खेळ सुरू झालाय. नक्कीच रात्रीचं खेळ चाले. यावेळेस जे केले या खेळाचा अंदाज तुम्हाला घ्यावा लागेल. दिवसामध्ये तुम्ही काय केलं, कशा प्रकारे धावा उभारल्यात, आता कशा प्रकारे क्रिकेट खेळायचं आहे. तर इथे जिंकायचं आहे. इथे जिंकला तर क्वालिफायच्या त्या रेसमध्ये तुम्ही पुढे जाणार. त्याच्यामुळे ही मॅच जिंकायची आहे. त्या दृष्टिकोनातून एक चांगलं क्रिकेट देखील या ठिकाणी खेळलं जाईल. येस, डेफिनेटली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 5 आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात झाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर अरमान कशा पद्धतीने गोलंदाजी करतो तेही पाहण्यासारखं असेल. पहिला बॉल, स्विच हिट, बॉलला सरळ पाठवलाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा सिग्नल, षटकार 6. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच डाव्याच्या भरपूर बाहेर आणि इथे मात्र स्विच इट. खूप चांगला फटका खेळला गेला. उलटा पुलटा स्ट्रोक हा. 4 धावा, धावसंख्या झाली ती 11. असं करावं लागतं कधी कधी. काय असं माहिती आहे का, जब घी सीधी उंगली से ना निकले ना, थोडंसं उंगली को भाई टेढ़ा किया जाता है. आता छोटे बाल प्रेक्षक वर्ग देखील आहे, त्यांना माहिती आहे कुरकुरी घेता ना, टेढ़ा आहे मगर मेरा आहे. तसा हा टेढ़ावाला केला, टेढ़ा मेढ़ावाला केलाय, उलटा पुलटावाला केलाय. तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन करावं लागतं. थोडेसे वेगवेगळे स्ट्रोक खेळावे लागतात. कधी लॅप स्ट्रोक, कधी स्विच हिट, याचं मिश्रण करावं लागतं. कारण गोलंदाज पण करतो ना, कधी स्लोअर वन, कधी फास्टर वन, कधी यॉर्कर, कधी खोलवर टप्प्याचा चेंडू, तर कधी अगदी गुडलँडवरनं उचली घेणारा चेंडू. मग त्याच्याशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागतं. त्याच्याशी तुम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि तीच ॲडजस्टमेंट विथ द टर्न केला होता. विथ द टर्न या चेंडूला पाठवलं होतं चौकार. पुन्हा एकदा सज्ज होतील अरमान. स्ट्रायकर यांना बंटी पटेल. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता, पण बॅटलाच बघा खालच्या बाजूला चेंडू लागला. लॉंग ऑनला फील्ड केलं गेलं. एक धावे चेंडूवरती पूर्ण. एक समोर अरमान आहे, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहेत. समोर बंटी पटेल आहेत, पहिला सामना त्याने देखील चांगला खेळला आहेत. हे बॅटाला मैदानावरती सध्या धावफलकावरती धावा आहेत ते 1 गडी बाद 12 धावा 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. अरमान कमबॅक करणं जाणतायत, प्रयत्न ते देखील करतायत. समोर आपण पाहिलं तर प्रशांत पुन्हा एकदा तयार आहेत. प्रशांतसाठीला पुढचा बॉल. अरमान, फटका हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी. अयुबनं कॉल दिलाय, अयुबनं टिपलाय झेल. संपलाय मैदानाच्या आतमध्ये प्रशांतचा खेळ. प्रशांतला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. तथास्तु ग्रुप आचोळे 12 वरती 2 विकेट गॉन. जागेवरून अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि खूप चांगला इथे बघा, जर आपण विचार केला तर 6 षटकांचा सामना आहे. त्याच्यामध्ये जर आपण पहिल्या सुरुवातीचे 12 चेंडू, त्यानंतर मधल्या फळीचे 12 चेंडू आणि शेवटचे 12 चेंडू, हे खूप मायने ठेवत आहेत. सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही किती धावा बनवता, त्यानंतर मधल्या 12 चेंडूमध्ये तुम्ही किती धावा बनवता आणि शेवटच्या 12 चेंडूमध्ये तुमच्याकडून किती धावा यायला हव्यात, हे मात्र या सध्याच्या घडीला या 6 ओव्हरमध्ये खूप मायने असतात. याचा अर्थ दुसरा अर्थ काय माहिती का, आता टेनिस बॉल क्रिकेट आता 4 ओव्हरचं झाले, 3 ओव्हरचं झाले. आणि ज्यावेळेला 6 ओव्हरचा मॅच येतो ना, त्यांच्यासाठी हा टेस्ट मॅच सारखा असतो. टेस्ट मॅच का सांग माहिती का, इथे टेस्ट असते तुमची. तुमच्यामधली क्षमता, प्रगल्भता, मॅच्युरिटी सर्वांना योग्य न्याय देणं आवश्यक आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखवलं होतंय. करण उजव्या बाहेरचा चेंडू होता, बॅटच्या वरच्या थोडंसं बाहेरच्या कडे लागला होता. करण वैती आला, मागचा सामना त्याने गाजवलाय. तो खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय. करण आहे उजव्या बाहेरचा चेंडू होता. स्कोर थांबलाय 2 गडी बाद 12 धावा 2 गडी बाद. षटकातील पुढचा बॉल. अरमान पुन्हा एकदा कमबॅक करतो. या षटकामध्ये कमबॅक करणं इम्पॉर्टंट मैदानावरती. फटका खेळलाय पुन्हा एकदा, कडक स्ट्रोक.
बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 6. षटकार. झाले तिथून मात्र या चेंडूला ऑन साइडला जबरदस्त जबरदस्त फटका. 6 धावांचा खणखणीत षटकार. करण नावातच रन आहे, या खेळाडूच्या नावातच रन आहे, तोच करण मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. जसं तुम्ही उल्लेख केला आणि तथास्तू ग्रुप सांगत होता 2 विकेट गेले होते. ज्या वेळेला 2 विकेट गेले होते ना तेव्हा तथास्तू ग्रुपच्या त्या डगआउटमध्ये चर्चा चालू होती, भाई हमारे करण अर्जुन आएंगे आएंगे करण अर्जुन, और करण आ गए और छा गए, करण भाई आ गए और छा गए. आणि करण जसं तुम्ही उल्लेख केला रन आहेत आणि त्या रन षटकार ठोकलाय. 2 गडी बाद 18 धावा धावलकावरती आहेत. अरमान स्ट्रायकरला फलंदाज करण आता आडव्या बॅटनं आता लेन थोडीशी मागे गेली आणि ते चेहऱ्यावरती अरमानच्या देखील चेहऱ्यावरती की बाबा एक चेंडू मी खराब टाकला. हे सगळं देतात. या षटकामध्ये आल्या त्या 13 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 5, या षटकामध्ये 13. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 हा शेवटचा बॉल आहे बघा. फिंगर रोल केले होते, गुडघा थोडंसं वाकवला होता, आडव्या बॅटने खेळायचं होतं, लेन थोडीशी मागे नेली, त्याचा फायदा होता. 2 ओव्हर संपल्यात. धावा धावलकावरती 2 गडी बाद 18. जर प्रोजेक्टेड स्कोर पाहिला ना 9च्या सरासरीने 54 दाखवतोय. थोडा वेग वाढवला तर 58 दाखवतील, अजून थोडा वाढवला तर 64 दाखवतील. आता 54, 58 की 64 याचा विचार टीम तथास्तू ग्रुप करते. येस डेफिनेटली. आणि स्क्रीनवरती ती दृश्य त्या ठिकाणी दाखवण्यात आली होती. पहिला 2 ओव्हरचा खेळ पाहिला तर 18 धावा आणि एक षटक जे VVPLचं षटक आहे ना ते इम्पॉर्टंट षटक आहेत. त्यामध्ये भरपूर साऱ्या मॅचेस चेंज होताना पाहिलेल्या आहेत. भरपूर साऱ्या मॅचेसमध्ये आपण वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी घडताना त्या VVPLच्या षटकामध्ये पाहिलेल्या आहेत. त्यामुळे आतुरतेने प्रत्येकजण त्या VVPL षटकाचीच वाट पाहत आहेत की VVPLचं षटक येणार कधी आणि त्याच्यामध्ये होणारे बदल हे मैदानावरती अगदी कशा पद्धतीने पाहायला मिळतील याच्यावरती देखील चर्चा केली जात आहे. 3ऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर भरत पाटील येत आहेत. 18ला 2 विकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण DBN लाईव्हच्या वतीनं मात्र दाखवलं जात आहेत. 2 ओव्हर 18 धावा 2 विकेट. 3ऱ्या षटकाला सुरुवात. भरत पाटील पहिल्याच बॉलवरती फटका खेचलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. खणखणीत षटकार 6. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, तिथून मात्र या चेंडूला अगदी समोरच्या दिशेने उचललाय. खूप चांगला फटका. बंटी पटेल याच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. बिल्कुल गुजरात की खुशबू है जो चारों तरफ अब दिखाई दे रही है. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. ताकद आहे भाई, ये ताकद है भाई. स्ट्रॉंग आर्म आहे, 4 आर्म्स आहेत आणि 4 आर्म्स असल्यानंतर स्ट्रॉंग आर्म आल्यानंतर असा फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. लेन में खराबी नाही थी, चेंडू खराब नव्हता. ही ॲबिलिटी आहे बंटी पटेल यांची. बिलकुल खराब गेंद नाही ती. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. फटका केलाय जरूर. सीमर कपरचा क्षेत्ररक्षक येताना दुसरी धाव देखील आहेत. बघा ज्या वेळेला खेळाडूची ॲबिलिटी असते किंवा गुणवत्ता जसा आपण चर्चा करतो ना, भाई खराब गेंद नहीं थी लेकिन ये तो क्षमता थी बंटी पटेल की, ये तो क्वालिटी थी बंटी पटेल की, ये ताकत है बंटी पटेल की जो गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर से शानदार खेला गया था. स्कोर जाऊन पोहोचला होता 26 धावा धावफलकावरती आहे. षटकातील 3रा बॉल घेऊन भरत पाटील पुन्हा तयार होत आहेत. स्ट्राईक केला बंटी पटेल. पुन्हा स्ट्रोक खूप चांगला खेळलाय. बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. बंटी पटेल मैदानावरती करतोय फायरिंग. 6 चेंडू अगदी पायाला देखील त्या ठिकाणी थोडं स्विंग केलंय. कव्हरच्या डोक्याच्यावरून हा लॉफ्टेड फटका. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बंटी पटेल आणि बंटी पटेल एकापेक्षा एक सरस. जसं तुम्ही उल्लेख केला भाई लॉफ्ट की आहे, लॉफ्टेड आहे पण थोडासा गिफ्टेड पण आहे.
एकापेक्षा एक गिफ्ट देतोय. तथास्तु ग्रुपला आचोलेला एकापेक्षा अगदी फटक्यांची उधळण सध्या चालू आहे बंटी पटेलची. 32ला 2 विकेट 2.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली, त्याच्यानंतर डबल आले, त्याच्यानंतर षटकार आलात आणि एक जीवनदान मिळाल्यानंतर बंटी पटेल कुठल्या रंगामध्ये येऊ शकतो हे आतापर्यंत त्यांना दाखवून दिलंय. डेंजरस प्लेयर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातात, ऑल इंडिया आयकॉन म्हणून. आज मात्र जी संधी मिळाल्यात त्या संधीचा फायदाही घेतोय. पुढचा शॉट, ओ हो 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 हो, बंटी पटेलच्या बँड मधून बॉलला पाठवलाय दूरवरती. सुंदर असा फटका, 6 धावा. बंटी पटेलच्या बॅट मधून निघालेल्या या चेंडूला उशीर झाला नाहीये. हा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकला गेलाय. फॉलिंग स्वीपचा फटका. बंटी पटेल ऑन फायर. ऑन फायर आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, त्या चेंडूला ड्रॅग करून खेळलाय. बऱ्याच जणांनी सांगितलं बाबा संध्याकाळचं सत्र आहे भाई, शाम का वक्त है, हवा नहीं है, लेकिन भाई ऐसी भी हवा चले और बंटी पटेल क्या है सबको पता चले. ये खिलाड़ी क्या है, ये इसकी खुशबू क्या है, ये सबको पता चले. त्याच वेळेला मान्यवरांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. बंटी पटेल अगदी स्वागत त्यांचं केलेलं आहे. गाडी गावचे सन्माननीय प्रभाकरजी पाटील यांचं देखील आगमन सध्या व्यासपीठावरती झालंय, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 चालू आहे. सध्या बॅटिंग करतोय तथास्तु ग्रुप आचोळेचा संघ. धापलकावरती धावा आहेत त्या 2 गडी बाद 39 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. VBPL वसई विरार प्रीमियर लीग ज्या स्पर्धेची क्रेज होती सीझन फर्स्ट देखील आपण खूप सुंदररित्या पाहिल्यात आणि सीझन 2 मध्ये भरपूर काही चेंजेस पाहायला मिळाल्यात. हवेमध्ये हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला आहेत, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कुठलीही चुकी होणार नाही. करण वैतीला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. 39ला 3 विकेट. तथास्तु ग्रुप आचोळे संघाची कॉम. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचं होतं पण तितके जागा नव्हती, तितकं एलिव्हेशन नव्हतं आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, त्यांना टिपलाय झेल. आता सध्या पंचाने इशारा दिला होता 3 ओव्हर संपल्यात, 4थं षटक येते, ते VBPL ओव्हर आहे. मग प्रेक्षकांमध्ये चर्चा झालाय बाबा 5चा ओव्हर काय होता मग, ज्याच्यावरती एवढा डिशुम झाला त्याच्यावरती एवढा 6 झालाय. अब जब VBPL ओव्हर अब आ रहा है तो भाई पिछला ओव्हर क्या था, पिछले ओव्हर में जो बैटिंग हुई है बंटी पटेल की. VBPL अगदी तुम्हाला हे षटक खूप महत्वाचं पाहायला मिळेल, कारण या षटकामध्ये सर भरपूर साऱ्या मॅचेस चेंजेस होताना आपण पाहिलेल्या आहेत. या षटकामध्ये आलेल्या धावानं भरपूर काही चेंजेस आपण पाहिलेले आहेत. 3 ओव्हर नंतर 39 धावा. तथास्तु ग्रुप आचोले या संघाची धावसंख्या आपण पाहताय. सध्या मंच आहेत, मंचावरती सर्व सन्मान्य अतिथींना आपण पाहतायत. करडीगावचे गोड असं व्यक्तिमत्व प्रभाकर शेठ पाटील साहेबांना आपण मंचावरती पाहू शकतायत. नगरसेविका सुवर्ण राजेंद्र गायकवाड संखे मॅडम यांनाही आपण पाहतायत. आदरणीय दिलीप शेठ यांनाही पाहतायत. जयेश माली साहेब यांनाही आपण सध्या मंचावरती पाहतायत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा 4थ्या ओव्हरमध्ये भरपूर काही चेंज झालेत. जसा क्रिकेटचा खेळ आहे ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी आणि तिचा काळ आहे, कधी काय बदलेले सांगता येणार नाहीये. अगदी सरड्यापेक्षा वेगाने रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. पण आता काय माहिती आहे, सरडा रंग बदलतो, माणसानं त्यालाही हरवले, तो त्याच्यापेक्षा जास्त वेगाने रंग बदलतोय. VBPL ओव्हर आलाय, व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर, ज्याची सुरुवात होणार आहे. स्कोर थांबलाय 39-39 वरती. 3 ओव्हर नंतर 39 धावा. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. प्रथम कडू मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम कडू आहे ज्याच्यावरती जबाबदारी असणार आहे. 39ला 3 विकेट. बंटी पटेल 8 मध्ये 29 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. महत्वाचे षटक. पहिला बॉल सोडून दिला. ऑफ्टमच्या थोडा बाहेर जाणारा बॉल. पहिल्या बॉलवरती सुरुवात ही डॉट स्वरूपानं पाहायला मिळाल्या मैदानाच्या मध्ये. VBPL व्हेरी व्हेरी पर्सनल म्हणायचं गेलं तर खूप महत्त्वपूर्ण षटक आहे, खूप महत्त्वपूर्ण षटक आहे. या षटकामध्ये किती धावा, मागचा मॅच पाहिला असेल, मागच्या मॅचमध्ये याच ओव्हरनं अगदी ती मॅच फिनिश झाली होती. त्यामुळे हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच आहे, दोन्ही संघ या संघासाठी महत्वाचं षटक. आकोट डब्याचा चेंडू होता, बाउन्सर. बऱ्याच जण फिरतात, काही नो बॉलचा इशारा, कारण याच्या अगोदर एक इशारा झाला होता तुम्हाला 1 फॉर द ओव्हरचा, त्याच्यामुळे पंचांनी सांगितलं तर
इशारा केला होता त्यामुळे तिथे देखील लक्ष असू द्या. रिव्ह्यू घेतलाय का पंच बॅटिंग फिल्डिंग करणाऱ्या टीमनं? ओके, चॅलेंज दिलेलं आहे तिथे. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. मात्र सर आहेत, अजित मात्रे सर आहेत आणि ते पाहण्याचा प्रयत्न. आपण चर्चा करूया या ओव्हरवरती. VVPL बऱ्या जसा काली देखील उल्लेख केला होता, व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर. तुम्ही सांगितलं की थोडासा पर्सनली ओव्हर आहेत, पण व्हेरी व्हेरी पॉवरफुल ओव्हर आहे आणि व्हेरी व्हेरी परफेक्ट प्लेअरला तुम्हाला ती ओव्हर द्यायची आहेत. त्या परफेक्ट बॉलरला द्यायची आहेत, तरच ही VVPL ओव्हर तुमच्या दिशेनं येऊ शकते. नक्कीच. आणि इथे जर आपण पाहिलं तर ते एक षटक खास करून आपल्यामध्ये तो गोलंदाज देखील निवडावा लागेल की ते VVPL षटक कुणाकडे द्यायला हवं. त्या षटकापासून आपल्याला कधी कधी फायदा देखील होऊ शकेल, तर कधी कधी आपल्या टीमसाठी तोटा देखील होऊ शकेल. त्याच्यामुळे यस या ठिकाणी निर्णय येतोय सर. पाहू शकाल तुम्ही जास्त उचली घेणारा चेंडू होता आणि यस इट इज अ नो बॉल. नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल. मैदानाच्या मध्ये तिसऱ्या पंचाने पाहिलं. अजित मात्रे सर आणि दर्शवलंय स्क्रीनवरती दृश्यही आपण पाहिले डीबीएनच्या स्क्रीनवरती. नो बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 40. 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंडला बंटी पटेल, गोलंदाज प्रथम. पुढचा बॉल फटका खूप छान पद्धतीने खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. दॅट्स अ ग्रेट शॉट. जागेवरून अगदी अपरकटच्या प्रमाणे या चेंडूला पूर्ण फोर्सनं पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप चांगला फटका आहे. दर्जेदार स्ट्रोक. धावा संख्या झाल्या 46. 46 धावा. गोलंदाज तयार. शपलवून यावेळेस देखील शपलवून चेंडूला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. नो बॉल. नो बॉल. ओ नो नो. अंपायर सांगतात बाबा ओ नो नो, आणि काही जण सांगतात बाबा मॅच ऑनलाईन आहे का हायलाईट चाललाय. दॅट्स अ हायलाईट. हायलाईट. आणि हा बघा हुक बाय क्रूक. हुकचा फटका आणि हुक खेळताना बाबा 6 धावांसाठी बुक केलंय. त्याने पाठवले चेंडूला लॉंग लेग सीमारेषा पार. आता सध्या धावफलक झालाय तो 51. पण या ओव्हरमध्ये किती आल्यात? या षटकामध्ये जर पाहिलं तर 14 धावा आल्यात आणि चेंडूचा खेळ झालाय तो 2. आणि त्यानंतर येतोय फ्री हिट. फटका खेळाय जरूर समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, त्यांना टिपलाय घनश्याम बोरच्या हातातनं चेंडू निसटलाय. हे प्रेशर आहे भाई, हे दबाव आहे, दडपण आहे, सर्व काही चाललंय या मॅच मध्ये. दबाव, दडपण. स्कोरर थोडासा टेक्निकल एरर होता, तो दूर झालाय. आता सध्या धावफलकावरती धाबा थोडंसं करेक्शन करून आपण येणार आहोत. यस, तिथे आपण पाहिलं तर फिल्डर होते आणि इतकी मोठी स्टेज आहे. मोठ्या स्टेजवरती दबाव तुमच्यावरती असणार. दबावामधून तुम्हाला पुढे यायचं आहे, चांगला खेळ दाखवायचा आहे. प्रथम पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, चांगला बॉल होता, त्याला सन्मान दिलाय. अयुब आहे त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. 1 धावेवरती समाधान व्यक्त करतायत. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळते. 56 लॉस ऑफ 3 विकेट. 3.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात आणि VVPLच्या षटकामध्ये धावेंची लयलूट मैदानाच्या मध्ये सध्या केली जात आहे. नक्कीच धावांची लयलूट आणि त्यासाठी मात्र हे षटक आहे. 56 धावा फलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण मॅच पाहतोय. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी वाईट यॉर्करचा मारा हाताळला होता गोलंदाज. गुड बॉलिंग. अँगल थोडासा चेंज केला. राईट आर्म अराउंड द विकेट आले. पंचांच्या उजव्या बाजूने आले बघा. क्रीजच्या कोण्यातनं आलं ना वाईड अँगलला वाईड यॉर्कर परफेक्ट. बिल्कुल सटीक गेंदबाजी करनी है आपको. लाईन और लेंथ ही मेंटेन ठेवावी लागणार आहे. धावफलकावरती धावा वेगाने वाढत चालले, त्याचा वेग कमी करावा लागणार आहे. अकोटाब्याचा चेंडू होता. शॉटॉम कुल केला गॅपमध्ये. आता ही दुधारी तलवार आहे. दोन्या बाजूला तलवार है. एक तरफ कुआ, दूसरी तरफ खाई है. अब दोनों तरफ बराबर की पिटाई है. बॉल लाईनच्या बाहेर. VVPL चौकार. मध्ये धावा एकूण आल्यात 21 ला प्लस 10 ने केलं तर धावा होतील त्या 70. 4 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावा झाल्या 70 आणि VVPLच्या षटकामध्ये ज्या धावा घ्यायला हव्या ना, त्या धावा मैदानावरती आलेल्या आहेत.
बॅटिंग जरी पाहिली ना बंटी पटेलची, म्हणजे 3 षटकांचा स्कोरबोर्ड वेगाने वाढलाय का, त्याच्यामध्ये 10 ॲड झाल्यात. आता धावफलकावरती धावा वेगाने वाढत चालल्यात. बंटी पटेल बॅटिंग करतात ते आता 44 44 वरती 14 चेंडूमध्ये 44 धावांची खेळी. आक्रमक इनिंग, अटॅकिंग इनिंग, अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती बंटी पटेल आहेत. अयुब शेख पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. 5व्या षटकाची सुरुवात करतायत. 70ला 3 विकेट. मागच्या 2 षटकामध्ये धावा आल्यात, त्या कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न अयुब करतात का पाहूया की पुन्हा बंटी आपला बॅटिंग परफॉर्मन्स दाखवतील. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक येतोय, झेलची संधी. ओ माय गॉड, आता प्रेक्षक वर्ग भरपूर बोलू लागल्यात की नक्की त्या जागेवरती 2 वेळा बंटी पटेल सारख्या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलाय. आणि असं काही प्रेक्षकांमध्ये चर्चा अशी चालली ना, तो सीआयडी मधला शिवाजी साटम यांचा फेमस डायलॉग आहे, कुछ तो गडबड है भाई, कुछ तो गडबड है उस जगह में जहां कॅच छोडे जा रहे. एकापेक्षा एक 2 दुसरा जेल हा सुटलाय. क्षेत्र तेच आहे, कव्हरला आहेत, पण बाबा कव्हर करता येत नाहीयेत आणि हा जेल सुटलाय. नक्कीच जर आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेरचा चेंडूला शरीरापासून लांब होता तो चेंडू, आणि त्या लांबच्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता बंटी पटेल यानं. गोलंदाज तयार. यावेळेस चुकी नाही, एकदा चुकी काढली होती, पुन्हा चुकी होणार नाहीये. अर्धशतक फलकावर झलकावतोय मिस्टर बंटी पटेल. एकदा टाळ्या व्हायला बंटीसाठी. चला बंटी के इनाम इस इनिंग के लिए ताले भाई. बंटी भाई थोड़ा सा बैट ऊपर लीजिए. काय बॅटिंग चाललंय, जबरदस्त बॅटिंग चाललंय. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू जाता स्क्रीनवरती बघू शकता. 50 धावा धावफलकावरती आहेत आणि 50 धावा अगदी वैयक्तिक केल्यात. पहिलं अर्धशतक ठोकलंय अयुबच्या उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू तर ऑफस्टम्पच्या बाहेर. ताकद झोकली आणि चेंडूला पाठवलंय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. खूप चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत बंटी पटेलचा. 50वी इनिंग, मिळालेले 2 जीवनदान अगदी कारगर साबित होताना पाहायला मिळाल्यात. 76 लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा बैठक श्लोक लगावण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या माध्यमातून चुकी घडलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल 22 चौकार. है बल्ले से रन आ रहे हैं, एक्स्ट्रा रन आ रहे हैं, 22 से रन आ रहे हैं. जहां कहीं भी जाए रन रन अँड रन. हा चेंडू बघा, पहिला फलंदाजाने मिस केला, विकेट किपरने मिस केला आणि चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार. म्हणजे असं म्हणायला लागेल की यावेळेस बैठक अगदी घुटना टेक और सिक्सर देख, हा सर्वात लांब लचक षटकार. अगदी हा स्ट्रोक कळला बंटीनं काय बॅटिंग केलंय. तथास्तु ग्रुपचे सर्व सहकारी खुश आहेत आणि खुश असायला हवं, कारण बंटी आला मैदानाच्या आतमध्ये आणि बंटीनं अगदी गोलंदाजाची घंटी वाजवलाय. 86 स्कोर कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळलाय समोरच्या दिशेने. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. हेलिकॉप्टर लँड होईल समोरच्या दिशेने. षटकार. बॅटिंग झाले कोलवा डब्याचा चेंडू. हेलिकॉप्टर टेक ऑफ झालं मग त्याला विदाऊट स्टँड शिवाय लँडही होणार नाही. स्टँड मध्ये लँड झालंय, इन टू द स्टँड मध्ये झालंय लँड. षटकार. खूप चांगली बॅटिंग. यावेळेस देखील थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मिस्टर बंटी पटेल. मागच्या ओव्हरमध्ये 28 आल्यात, पण व्हीव्हीपीएल ओव्हरमध्ये नाही आल्या, त्या कमावलेल्या आहेत. मागे व्हीव्हीपीएल ओव्हरमध्ये प्लस झाला होता. उजव्या एसटीच्या बाहेर आहे भाई, ये आंधी है, तूफान है, जलजला है, ये बंटी पटेल है. जब गुजरात से निकलते ना, बहुत सारे स्टेशन आते, बड़ौदा आता है, नडियाद आता है, वापी आते, ये आराम से बैठते. ये कोई भी स्टेशन देखते नहीं. सूरत भी आता है तो भी नहीं देखते, ना देखते सूरत, ये देखते टीम की जरूरत. आणि त्यावेळेला जरूरत पाहिजे होती. योग्य वेळेला बंटी पटेलची इनिंग आले. एकदा प्रेक्षको, वसई विरार दर्शक
एकदा टाळ्यांचा आवाज बंटी पटेलच्या कानामध्ये जाऊ द्या. किती चांगल्या पद्धतीनं खेळी त्याने साकारले आहेत. अप्रतिम बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बंटी पटेलचा. यस डेफिनेटली 5 षटकांचा खेळ संपला. 98 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. जसं एका गोष्टीची आपण चर्चा करतोय की ऑल इंडियाचा खेळाडू तुमच्या संघामध्ये आहेत, पण ऑल इंडियाच्या खेळाडूला जो तुम्हाला मैदानाच्या मध्ये त्याला सपोर्ट करायचा आहे, बाकीच्या कॅचेस पकडायचे आहेत, फिल्डिंग चांगली करायची आहेत आणि कॉम्बिनेशन जुळवणं हे इम्पॉर्टंट आहेत. जो संघ कॉम्बिनेशन जुळवू शकतो तो संघ मात्र पुढे येणार आहेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 98. 3 विकेटच्या नुकसानीनंतर 6वं षटक, पहिला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूनं मैदानाच्या मध्ये कुठेतरी एक गोष्ट जाणवलंय. संजू कांबळे तितका अजूनही परफॉर्मन्स करताना दिसला नाहीत आणि एका बाजूनं बंटीचे बॅट बोलत आहेत, पण दुसऱ्या बाजूनं गोलंदाज थांबवण्यामध्ये यशस्वी होता दुसऱ्या बॅटरला. नाही, हे एक प्लस पॉईंट असेल, कारण इथून जर आपण एक विचार केला ना तर बंटी पटेल जितकं नॉन स्ट्राईक एंडवर आहे तितकं मात्र फायदेशीर ठरेल. जवळपास 98 झालेत, 98 धावा झालेत. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला आपण त्या ठिकाणी पाहतोय संजू कांबळे नाव स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. ऑन साइडला यावेळेस देखील बैठक खेळ आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावांची वेस ओलांडले. स्कोर जाऊन पोहोचला 104. 104 धावा. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन संजू कांबळे सांगतोय ऑल इंडिया आहे तर मी तालुका आयकॉन आहे. आजचा तालुका आयकॉन आहे. आय कॅन डू इट, आय विल गेट इट अँड आय डिझर्व इट, ते सांगतोय संजू स्ट्रायकर यांना. 104 धावा धावफलकावरती आहेत. आता इथे एक धाव घ्यायची होती, जसं कबड्डीमध्ये थोडीशी रेड असते ना तसं काही तर चालला होता प्रकार. 3 गडी बाद 104 धावा. शेवटच्या ओव्हरचा खेळ शिल्लक आहेत. रिव्ह्यू घेतलाय, बॅट्समन रिव्ह्यू आहे. योग्य वेळेला रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. जसं मैदानावरती खेळत असताना ज्यावेळेला तहान लागते, थोडासा घसा सुकतो, त्यावेळेला बरेच जण पाणी घेतात, काही ORS घेतात. भाई ORS आणि DRS योग्य वेळेला घ्यायचा. तिसऱ्या पंचा पाहण्याचा प्रयत्न करतात. किती शफल झालं होतं आणि किती जवळून किती लांबून हा चेंडू गेलाय. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर आलं होतं, शफल झालं होतं आणि पंचांनी आता निरीक्षण बघा स्क्रीनवरती ते केलेत. पंचाने सांगितलं यास फेअर अँड लवली सारखा, दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळत आहेत. योग्य बॉल अगदी त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 104 धावा सध्या धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तथास्तु ग्रुप आचोळे वर्सेस ST20 स्पोर्ट्स कोपरी या 2 संघांदरम्यान सुरू असलेली सध्या ही मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रेडी आहेत. पुन्हा एकदा अरमानच्या समोर बॅटर संजू कांबळे. फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जात आहेत त्या ठिकाणी. झेलची संधी स्वतः अरमान पोहोचलाय. अरमाननं टिपलाय झेल. धक्का क्रमांक 4. 104 ला 4 विकेट. तथास्तु ग्रुप आचोळे. को आपको जलाए रखना पड़ता है. या फटका खेळण्याचा प्रयत्न संजू न केलाय. चला न्यू बॅट्समन लवकर या, इतका वेळ घेऊ नका. टायमर तिथे सेट आहे. नवीन फलंदाजाचा टायमर देखील आहे. नवीन फलंदाज न्यू बॅट्समन. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या थोड्याशा वरच्या बाजूला लागला जिथे स्टिकर असतं. मिस टाइम स्ट्रोक झाल्याने झेल टिपला गेलाय. अभिजित आहेत मोरेगावचा खेळाडू आता मैदानावरती दाखल होतोय. शेवटच्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 104 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण जशी चर्चा आपण जशी करतोय की आता 104 वरनं गाडी 114 वर जाईल, 108 वरती जाईल का 105-6 मध्ये अडकली जाईल. येस 104 4 गड्यांच्या मोबदल्यात 5.4 चेंडूचा खेळ संपलाय. आपण ज्यावेळी सुरुवातीला खास करून स्क्रीनवरती पाहिलं होतं 54, 58, 60, 62 त्याच्यानंतर कुणाला वाटलंही नसेल की इतकी धावसंख्या 100च्या पार जाईल. पण क्रिकेटचा खेळ या गोष्टी मैदानाच्या मध्ये आपल्याला बंटी पटेलची बॅटिंग पाहायला मिळालेली आहेत. अभिजित स्ट्रायकरवरती आहे. अरमानचा पुढचा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. तिथे मात्र आपण पाहिलं तर
विकेट येत असताना पाहायला मिळतात. अंपायर्स डिसिजन व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल वरती आपण पाहिलं तर फलंदाज बाद कॉन. चेंडू आणि तुम्ही चर्चा करत होतो ना ज्यावेळेला की बंटी पटेल नॉस्ट्राईक एंडला आहेत, आता ते स्ट्रायकर एंडला आला. यही सोचना था आपको. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पाहिलं न्याहाळलं सोडून दिलं. बंटी पटेल आहे ना स्ट्राईकसाठी अगदी डेस्परेट होते. आणि ज्यावेळेला तुम्ही असा मॅच खेळता, भले म्हणजे कुठलाही फलंदाज असू द्या, पण ज्यावेळेला एखादा चांगला फलंदाज आहे फॉर्ममध्ये त्याला स्ट्राईकवरती आणायचं आहे. ऑल इंडिया आयकॉन नॉस्ट्राईक एंडला होता, मागचे 3-4 चेंडू नॉस्ट्राईक एंडला होता. तुम्हाला ते लक्षात घ्यायचं होतं की त्याला स्ट्राईकवरती आणायचं आहे. प्रत्येक जण काय माहिती आहे का, त्या डेव्हिड धवनचं वरुण धवनचं गाणं आहे, भाई तेरा ध्यान किधर है, तेरा हिरो इधर है. हिरो या बाजूला होता, हिरो त्या बाजूला गेलाय. स्ट्रायकर एंडला हिरो आहे बंटी पटेल. आणि जसा हिरो आला, हिरोनं हिरोपंथी चालू केले. दॅट्स अ हिरोपंथी. बॉन्ड लाईनच्या बाहेर, आत की बाहेर, पंच सांगतात बाहेर. VVPL षटकार. जसे स्ट्राईक एंडला आले, स्ट्राईक त्याने केलं आणि धावफलकावरती धावा 111. त्यामध्ये 21 बॉल मध्ये 74 धावेची इनिंग. वा बंटी आज सर्वांची मनं जिंकल्यात. जीवदानी मंदिराच्या अगदी पायथ्याशी असलेलं जीवदानीचं मैदान आणि त्या मैदानावरती VVPLचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल पुन्हा बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. एक सिंगल मात्र कंप्लीट होईल आणि धावफलकावरती धावा पहिल्या 6 षटकांमध्ये 112 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. प्रेक्षकांनो, बंटीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज करण्यासाठी काही हरकत नाही. 75 धावेची इनिंग 22 बॉल मध्ये या खेळाडूने साकारलेले आहेत आणि संघासाठी तो लढताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. नक्की टाळ्यांचा गजर एकदा जोरदार येऊ द्या, नाही तर काय होते माहिती का, जसा शेतकरी शेतामध्ये जातो, ढग बघतो काळे आणि त्याच्या मनामध्ये विचार येतोय, बाबा ढग गडगडतो पण आवाज का येत नाहीत. इतकी चांगली इनिंग आहे, तुमच्या टाळ्या का वाजत नाहीत. टाळ्या वाजणं गरजेचं आहे. हे सर्व खेळाडू आपले आहेत. मग ते गुजरातवरनं आलाय, ठाण्यावरनं आलाय, या डहाणूवरनं आलाय, हे सर्वच खेळाडू आपले आहेत. याचा पडून देऊ नका विसर. टाळ्या मोफत आहेत, कडू नका कारकसर. त्याच्यामुळे चला हवा येऊ द्या आणि जोरदार टाळ्या या इनिंगला येऊ द्या. बंटी पटेलचं पाऊण शतक आहेत. 75 धावा, वॅगन व्हील चारी बाजूला. जसा दिवाळीचा सण असतो आपण रांगोळी घालतो, तसं अगदी चारी बाजूला फटक्यांची मुक्त असताना उधळण. होळीचा सण येणार आहे, पण तो रंगांची उधळण आणि फटक्यांची उधळण चारी बाजूला केले बंटीनं. इनिंग ब्रेक झाले आणि खूप चांगला खेळ आपण सर्वांनी बघितलाय. आता मंचावरील उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. खार्डी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून खार्डीमध्ये होणारा कोसमाई चषक सर्वांनी बघितलाय आणि आत्ताच हल्ली एक चांगली स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पार पडली. असे टेनिस क्रिकेटचे खूप मोठे चाहते, त्याचबरोबर या क्रिकेटला बढावा देण्यासाठी नेहमीच झटत असणारं व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाईल. मी विनंती करेल रोहनदादांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आदरणीय प्रभाकर साहेबांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. वसई प्रीमियर लीग VVPL सीझन 2 आपलं स्वागत आहे आणि त्याचबरोबर मनपूर्वक आभार. थँक्यू डीजे. आपण आपला बिझी शेड्यूलमधून अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलीत, या मंचाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावरती होतोय. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार रोहनदादा सावंत यांच्या शुभ हस्ते. चला, यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. टीम साईनाथ CC विपक्ष शिवसाई स्पोर्ट्स जीवदानी रोड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचंय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत RS ग्रुप आणि वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित वसई विरार प्रीमियर लीग VVPL पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामधील चालू असलेला दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसामध्ये आत्ता जी चालू असलेली मॅच आहे ती 2 विजयी संघामधील मॅच आहे. जो जिंकणारा संघ आहे
त्याला रविवारची तिकीट म्हणजेच तो क्वालिफाय होणार आहे सुपर 8साठी आणि जो पराभूत संघ आहे त्याला अजून एक संधी मिळणार आहे. तुर्तास 2 पराभूत संघ ज्याने पहिला सामना गमावला आहे त्या 2 संघांदरम्यान यापुढील होणारी लढत आपण बघणार आहोत. त्यासाठी दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण त्वरित टॉस का बॉसच्या दिशेने यायचं आहे. साईनाथ सीसी आणि शिवसाई स्पोर्ट्स जीवदानी रोड. आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेबांना विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस बीव्ही असा कॉल आणि बीव्ही आलाय. धन्यवाद साहेब. आपल्याला विनंती दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आपण मंचावरती पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. टॉस जिंकलाय शिवसाई स्पोर्ट्सने. विघ्नेश नाणेफेकी जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? फिल्डिंग. मागील सामना काय उणीवा वाटल्या, कशा प्रकारे खेळलात आणि या सामन्यासाठी काय तयारी? सेम स्ट्रॅटर्जी असणार आहे. फक्त ती ISPL ओव्हरमुळे आम्ही थोडेसे पाठी पडलो आणि थोडेसे माझ्या बॅटून रन नाही आले आणि बारीच्या बॅटून रन नाही आले, तिथे आम्ही थोडेसे कमी पडलो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच. साईनाथ सीसी पहिल्या सामन्यामध्ये 71 धावांचा तो बचाव आहे तो करता नव्हता आला. बॉलिंगमध्ये थोडासा कमीपणा जाणवलाय. काय प्लॅनिंग असणार आहे या मॅचसाठी? सेम की जी ओव्हर चौथी ओव्हर होती त्याच्यामध्ये जास्त स्कोअर आला, तर या मॅचमध्ये तीच ओव्हर कशी आपण चांगलीपणे टाकू शकतो ते आम्ही बघू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. दोन्ही सांगितलं की आमची जी गाडी आहे ती VVPL ओव्हरमध्ये अडकलेली होती. आता त्या अडकलेल्या गाडीला तिथून पार करण्यासाठी या मॅचमध्ये आम्ही खेळणार आहोत. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय शिवसाई स्पोर्ट्स जीवदानी रोड या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी साईनाथ सीसीला आमंत्रित केलंय. मोठी मॅच यानंतर असणारच आहे, परंतु चालू असलेली मॅच जिथे 100च्या पुढच्या धावांचा पाठलाग बचाव आपण बघत आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू झालाय. स्टेट युन विथ DBN लाईव्ह. थँक्यू. आणि पहिल्या चेंडूवरती स्टनिंग स्टार्ट भाई बंटी पटेल है, बल्ले से कमाल करते, गेंदबाजी में कमाल करते, कमाल धमाल चालू आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. प्रयत्न केला. रिप्ले बघा, मेगा स्क्रीन वरती बघा. अगदी विदिन द स्टंप चेंडू होता. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि पुढे जाऊन विकेट हिटिंग आणि त्याच्यामुळे पंचांचं बोट लगेच वर झालंय. 100 म्हणजे जसं आपण 100च्या वरचा पाठलाग केला ना, त्याचा चर्चा आपण करतोय. ST20 या टीमचं नाव आहे आणि तो 20 आहे ना, तो सध्या रिक्वायर रन रेट आहे. तो 20च्या आसपास प्रत्येक ओव्हरमध्ये धावा ST20ला करायच्या आहेत तर या रन होतील. कॉमेडी बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. धनंजय एका बाजूला असतील आमच्या जोडीनं आणि कैलास जॉईंट होतील. म्हणजे बघितलं आपण ST20 म्हणजे बरोबर 20 धावांची गरज आहे प्रत्येक षटकाच्या मागे. टप्पा पडल्यानंतर आत येणारा चेंडू बघितला आपण एस्ट्रच्या हातामध्ये निघून जातोय. बंटी पटेल पहिला सामना देखील त्याने गाजवला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील 75 धावा आणि वलसाडवरून मी का आलोय, गुजरातवरून मी का आलोय त्याचं उत्तर देत असताना या मैदानावरती. येस डेफिनेटली. आणि ती बॅटिंग आपण पाहिलीत आज. प्रेक्षकांची मनं जिंकली बंटीने. खूप चांगली बॅटिंग. मोठा प्लॅटफॉर्म आहे, मोठी स्टेज आहे, परफॉर्मन्स तुम्हाला द्यायचा आहे. पुढचा बॉल गोलंदाजीमध्ये देखील आता प्रभावी मारा करतोय. पंचांचं बोट पुन्हा धाब्यामध्ये. आणखीन एका विकेटचं पतन. आज बॅटिंगमध्ये बहरला बंटी आणि गोलंदाजीमध्ये देखील त्यानं 2 विकेट आतापर्यंत मिळवलेत. आउट सचिन पाटील.
पुन्हा एकदा पायावरती चेंडू आदळला आहे आणि अजून एक फलंदाज 500 स्वरूपात बाद झालाय. म्हणजे 2 लगातार खेळाडू बघितला आपण LBWच्या रूपाने बाद असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम कुडूसारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, अर्नाळचा सितारा पाहायला मिळतोय. एका बाजूने बंटी पटेल आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं प्रथम सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. झुकून खेळण्याचा प्रयत्न, एक पाय बघितला राईट अँगल मध्ये आणला होता आणि त्याच्यानंतर खेळण्याचा प्रयत्न, मात्र डॉटची सांगता पाहायला मिळतंय. खूप चांगल्या पद्धतीनं बंटी मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतो आणि त्याला माहित आहे की कुठली लेन टाकायची, कधी कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची, कधी स्लोवर वन टाकायची आणि कधी वेगवान बॉल टाकायचे. हे सर्व काही गोष्टी प्रॉपर आपल्याला बंटी यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. षटकातील बॉल क्रमांक 5 ओव्हर द विकेट. लोअर फुलटच बॉल फ्लिक केला, बॉलला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, जोपर्यंत तो बॉलवरती पोहोचेल फिल्डिंग करेल. एकला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धाब्यांचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 2 धावा 2 गड्याच्या मोबदला. जी स्टार्ट व्हायला हवी होती ती स्टार्ट कुठेतरी मिळाली नाही ST20 स्पोर्ट्सला. जसं तुम्ही उल्लेख केला स्टार्ट झाला आता 2-2चा स्कोर आहे. अशा वेळेला आपण फुटबॉलमध्ये ना हॉकीमध्ये बघतो 2-2चा तसा स्कोरबोर्ड सध्या आहे. कुएं का पानी बहुत ही गहरा है. टप्पा पडल्यानंतर बघितला अपील झाले, परतावा लागेल प्रथमला देखील या ठिकाणी. तिसरा मोहरा बाद होतोय ST20 या संघाचा. मध्ये आपण पाहिलं तर 2 धाब्यांवरती 3 धक्के लागलेत आणि 3 विकेट मैदानाच्या मध्ये बंटीने मिळवल्या आहेत. बॅटिंग करताना त्याची 75 धावेची इनिंग, गोलंदाजी करत असताना मैदानाच्या मध्ये 3 विकेट एका षटकामध्ये. ऑल इंडिया आयकॉनचा खेळाडू या मैदानावरती कशा पद्धतीने प्रभावित करू शकतोय हे आतापर्यंत तथास्तु ग्रुप आचोळे संघाच्या माध्यमातून बंटी पटेलनं दाखवून दिलं. विथ द बॉल विथ द बॅट दोन्हीमध्ये कमाल केलेली आहे. दोन्हीमध्ये कमाल केली आहे आणि जो स्कोर आहे ना 2-2 वरती होता ना, हा शेवटचा बॉल बघा. शेवटचा बॉल जसा आपण टाकला होता, ज्यावेळेला आत येणारा चेंडू होता त्या फटका खेळण्याच्या पर्यंत बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागला होता आणि चेंडू यष्टी आहे. तो स्कोर आहे ना 2-3 वरती गेलाय. 2-3चा स्कोर झालाय सध्या. बंटी पटेल सब कुछ बंटी पटेल असं म्हणा. बॅटिंग करताना बंटी पटेल, बॉलिंगदाजी करताना बंटी पटेल. आता आव्हान थोडंसं खडतर होऊ लागले या वेळेला आणि सध्या 3 गडी गमावता 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, त्यामध्ये 2 LBW आपण बघितलेत. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, जोपर्यंत बॉल फील्ड करतील एका धाब्यावरती समाधान त्या ठिकाणी व्यक्त करावं लागत आहेत. एका धाब्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळतात. टीमची टोटल धावसंख्या 3 धाबा 3 गडी बाद. स्विच हिट, फार फाईक हिट, बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा सिग्नल, 1 बाउन्स, चौकार. सतीश राजभर मागच्या वर्षी देखील कमाल केली होती या खेळाडूने. तोच खेळाडू बघितला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश सारखा खेळाडू आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, आत येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे निघून जातोय. शेवटचा सामना तुला माहिती असेल, कामन वर्सेस प्रकृती हॉस्पिटल, आणि मी म्हणेन या खेळाडूंनी केलेली कामगिरी अप्रतिम होती. सतीश राजभर आहे वसई फाटाच्या टीमकडनं भरपूर क्रिकेट त्याने खेळलंय. तो सध्या स्ट्राईक पण आव्हान जसं आम्ही गेलेलं ना, बाजूला जसा डोंगर आहे जीवदानीचा तसा भाई
ऐसे हमारे जय भाई कहते हैं सामने काला घना अंधेरा है और पहाड़ के चिर के रास्ता बनाना है. असा बडा रास्ता बनाना आहे. फार मोठं आव्हान आहे. डोंगरा एवढं आव्हान सध्या पार करायचं आहे. 7 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. दुसरा षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी. पुण्याचा मात्र फटका चांगला खेळला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डिंग करेल, फेकी करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 8. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. 20च्या प्रति ओव्हरनं तुम्हाला चालायचं होतं. आतापर्यंत दुसरं षटक सुरू आहे आणि धावा आहेत 8. 8 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चेंडू निसटलाय हातामधून. येणाऱ्या या ठिकाणी बघितलं आपण वाईट प्लस चौकार. धावसंख्या धावफलकावरती 13. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाठलाग करायचा मैदानावरती आपण पाहिलं तर अजूनही 100 धावेंचा या षटकातील शेवटचा बॉल बकेत. करण निजाई थोडा जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला, थोडा जास्त बाहेर टाकला आणि त्याच्यावरती चौकार आपण पाहिला होता. शेवटचा बॉल असेल ओव्हर मधील. पुढला गेले, पुन्हा स्लाइस करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला फील केलाय. पॉझिटिव्ह अप्रोचनं सध्या मैदानाच्या मध्ये खेळ करतोय सध्या तथास्तु ग्रुपचा संघ. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा धावफलकावरती आहेत 14. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 99 करायचे आहेत या जवळ डीजेकडे. आई जीवदानीचा हा डोंगर आणि आई जीवदानीचं सुंदर असं मंदिर आणि त्याच्या पायथ्याशी असलेलं आपलं हे मैदान. आणि काल देखील म्हणजे ज्यावेळेला कालच्या दिवसामध्ये आपण केतन मात्रेचा खेळ पाहिला होता ना, आज त्याचे व्हिडिओ बघा. काल ज्यावेळेला तो आला तेव्हा आई जीवदानीच्या अगदी दर्शनाला गेला होता आणि त्यानंतर त्याचा बहरलेला खेळ पाहिलाय. आता जी माहिती आपल्यापर्यंत येते कदाचित बंटी पटेल देखील तो आई जीवदानीचा आशीर्वाद घेऊन इथे आलेत. आणि आई जीवदानीचा नक्कीच जसं आपण म्हणतात की भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आपली विरारची जीवनदायिनी अर्थात आई जीवदानी. आणि ज्या वेळेला बंटीने अर्धशतक लगावलं त्यावेळेला सुद्धा आई ज्योतानी मातेच्या मंदिराच्या दिशेने त्याने पाहिलं आणि त्यानंतर तिथं नमन केलं होतं. संपूर्ण पावन नगरी आहे त्या आई जीवदानी मातेचा देखील आशीर्वाद आज करण्याचा बंटी पटेल यांनी घेतला. काल केतन मात्र्या खाडूला आपण पाहिलं आणि माहित आहेत की बाबा या परिसरामध्ये आल्यानंतर आई जीवदानी मातेच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तेच तिथे जाऊन आल्यात. षटकाला सुरुवात होईल मैदानाच्या मध्ये. 3रा षटकाला पहिला बॉल खूप छान पद्धतीने मैदानावरती डिलिव्हर केलाय. निर्धाव आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 14. 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. एका बाजूने सतीश राजभर बघितला 5 ओव्हर खेळतोय. त्यानंतर भरत पाटीलला ती खेळी करावी लागेल. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. त्याचं कारण बघितलं गोलंदाजी अटॅक चांगला होतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 2.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 15ला 3 विकेट. स्कोर कार्डवरती आपण पाहताय थोडंसं मोठं लक्ष होतं. मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना जी फ्लाइंग स्टार्ट मिळाली होती ती मिळाली नाही. आयुष्य विकेट मिळाल्यानंतर पुण्याचा मात्र एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. थाना टिपलाय झेल. मैदानावरती मिळालं विकेट. गॉन. माजी महापौर आदरणीय रुपेश जाधव साहेब अगदी खुश आहे त्या परफॉर्मन्स बद्दल. तथास्तु ग्रुप आचोळे संघ म्हटलं तर संघ मालक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय रुपेश जाधव साहेब यांना आपण त्या ठिकाणी पाहिलं. धावफलकावरती धावा संघाच्या 15 धावा 4 गडी बाद. आणि एक गोष्ट तर नक्कीच आहे म्हणजे गेल्या वर्षी देखील तथास्तु ग्रुपला या VVPL सीझन 1 मध्ये खेळताना पाहिलं होतं. त्या पहिल्या पर्वामध्ये कदाचित यशस्वी होऊ शकले नव्हते. पण या दुसऱ्या पर्वाची वैशिष्ट्यता तेच आहे. काल 2 संघ झालेत ना क्वालिफाय. एक संघ होता जो पहिल्यांदा खेळला होता
तो क्वालिफाय झालाय. आणि एक संघ असा की मागच्या वर्षी शेवटच्या मॅचमध्ये क्वालिफाय होताना राहिला होता आदिराज ग्रुपचा. याचा अर्थ 3 संघ असे आहेत पहिला चेंडू फेस करण्यावर. 3 संघ असे आहेत ना ज्यांनी आता सध्या तथासु ग्रुपचा प्रवास त्या दिशेने चाललाय, सुपर 8च्या दिशेने प्रवास चाललाय. या वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2चं आत्तापर्यंत जे वैशिष्ट्य राहिलेले आहेत की मागच्या वर्षी यशस्वी न झालेले किंवा या वर्षी नवीन आलेले संघ क्वालिफाय होताना दिसतात. नक्कीच नक्कीच. मागच्या वर्षी आपण 12 संघ बघितले होते, यंदाच्या वर्षामध्ये 16 संघ आपण बघतोय आणि चांगलं टॅलेंट म्हणजे मागच्या वर्षापैकी पक्ष बघितलं आपण तर वेगळी सुधारणा पाहायला मिळते यंदाच्या वर्षामध्ये. लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषे पार, नाहीच आतमध्ये चेंडू अडवला जातोय. ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर झाला होता, ज्या पद्धतीने चेंडू खेळला होता, जणू काय वाटलं की चौकार येईल का काय, मात्र चेंडू आत थांबतोय. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 17ला 4 विकेट आतापर्यंत आपण स्कोर कार्ड वरती पाहतायत. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असेल. निखिल ओगे स्ट्राईक इनला. फटका छान पद्धतीने खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. बॉल चाललाय सरळ वन बाउन्स ने बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. व्हेरी व्हेरी स्पेशल ओव्हर. किसमें कितना है दम, तैयार है हम, ये कई टीमें कहती हुई. VBPL षटकाला सुरुवात होत आहे. जसा सरांनी उल्लेख केला की भरपूर सारे बदल पाहायला मिळाले. पहिलं सीझन आपण पाहिलं होतं दिवसामध्ये खेळवण्यात आलं होतं. फक्त फायनल डे जो पहिल्या 17चा आपण पाहिला होता, जो फायनल डे मध्ये नाईट सेशन मध्ये आपण पाहिली होती स्पर्धा. आणि नक्कीच आई जीवदानी मातेचा डोंगर, पायथ्याशी गणपतीचं मंदिर, त्याच्यानंतर 5 पायरी, त्याच्यानंतर बघितलं आपण आई जीवदानी माता, कालिका माता. अगदी ये मैदान झगमगून निघाले आहे फ्लड लाइट मध्ये. म्हणजे जैसे आप कहते हैं ना दूध और रोशनी में नहाया हुआ ये मैदान, उस तरह से का नज़ारा दिखाई दे रहा है. बेहतरीन क्रिकेट है, बेहतरीन क्रिकेट है. कल से यहाँ पर इस क्रिकेट की शुरुआत हो चुकी है और आज यहाँ पर एक बेहतरीन यहाँ पर नज़ारा और देखने को मिलता हुआ. डेफिनेटली 3 षटकांचा खेळ संपलाय. 21ला 4. चर्चा पण सातत्याने का करतोय कारण जीवदानी मातेच्याच आशीर्वादानं संपूर्ण ही पावन नगरी आपल्याला खास करून पाहायला मिळत आहेत. आणि त्याच मैदानावरती सुरू असलेला हा VBPL क्रिकेटचा रणसंग्राम. VBPL षटकाला सुरुवात. समीर वर्सेस भरत पाटील. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, फटका खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. समीरचं स्वागत, चौकार 4. दोघं खेळाडू एकाच टीमकडनं खेळतात. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीकडनं खेळतात. समीर कासारे आणि भरत पाटील दोघंही कोपरीचे खेळाडू आहेत, एकमेकांना माहिती आहेत. आता इथून मॅच जिंकणं एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट. अगदी अगदी मिरायकल जसं असतं ना बाई, जादूवारी इनिंग आनी चाहिए. म्हणजे प्रत्येक बॉलला चौकार षटकार ठोकला तर कदाचित कॅल्क्युलेशन तिथेपर्यंत पोहोचू शकेल अशा मॅचमध्ये. नक्कीच इतिहास बनवावा लागेल या ठिकाणी. कोपरी संघाला मोठे फटके त्यांना खेळावे लागतील. समीर सज्ज होतोय. ड्राईव्ह केला तो चेंडू, सिंगल डबलने काम चालणार नाहीये. षटकार चौकार ये यायलाच हवे. कुछ लोग बिखर जाते हैं, कुछ लोग निखर जाते हैं, तो कुछ लोग इतिहास को बनाते हैं. यहाँ पर इतिहास को बनाने की जरूरत है. नक्की त्याचा प्रयत्न तर ते करणार आहेत. पण दुसरी गोष्ट महत्त्वाची देखील आहेत, कारण अशा ज्यावेळेला स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताना त्यावेळेला कॅल्क्युलेशन क्रिकेट तेही केलायचं आहे. कदाचित धावांचा डोंगर जसं आपण बघतो ना 100च्या वरचा पाठलाग करायचा आहे. परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. या ओव्हरमध्ये कदाचित त्या 20, 22, 25 केल्या त्याच्यामधनं स्कोरबोर्ड वेग येईल. किती येईल
माहिती नाही, पण कदाचित तो वेग येऊ शकेल. तिन्ही खेळाडू म्हणजे निखिल ओगे, भरत पाटील, समीर कासारे कोपरीला बिलॉंग करतात. तिन्ही कोपरीचे आहेत. निखिलची ओळख बुम बुम अशी आफ्रिदी ओळख आहेत आणि त्याच्या बॅटमधनं हा सिक्सर VBPL षटकार. बॉल आला आणि निखिल ओगेच्या बॅट मधून सरळ बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानं धावसंख्या धावपलकावरती वाढलं 32. 32 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समीर पुन्हा तयार. स्ट्राईक एंडला निखिल फेस करेल त्याला. लोअर फुलटच बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. झेलची जी संधी, झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय. एक धाव आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतात. खेळाडू सुरुवातीला अगदी त्या बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही, शेवटी पोहोचला त्यावेळी त्याच्या हातामधून जेल निसटलाय आणि धावसंख्या धावपलकावरती 33. ST20 संघ सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये. प्रयत्न तर तो करतच राहणार. समीर कासारे, हो खेळायचं होतं ऑन साईडला. बॅटला चेंडू आदळला, त्याच्यानंतर बघितला इनर एज लावून चेंडू थोडासा पाठीमागे आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा कव्हर अप करतोय विकेट किपर. 33ला 4 विकेट. शेवटचा बॉल बाकी असेल या ओव्हरमधील. आतापर्यंत BBPLच्या षटकामध्ये धावा आल्या त्या 12. लास्ट बॉल कुठल्या पद्धतीने हाताळला जातो तेही पाहण्यासारखं असेल. 80 धावेची अजून गरज आहे 13 बॉलमध्ये. लास्ट बॉल. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार समीर कासारे. स्ट्राईक एंडला भरत पाटील. फटका खेळलाय, बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 6. षटकार. कारणास्तव धावसंख्या पुढे सरकली जाईल 48 या धावसंख्येवरती. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ स्ट्रोक. दिस इज अ ब्युटिफुल स्ट्रोक. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावपलकावरती धावा आपण पाहिलं तर आता तिथे ऍड होणार आहेत आणि धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचतात त्या 48. 48 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 65. 12 चेंडू 65 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचा अर्थ काय, प्रत्येक बॉलवरती जवळपास षटकार, जवळपास सिक्सर पाहिजे. आता सध्या बघा पुन्हा एकदा ड्रोनच्या साहाय्याने मैदान, हे मैदान बघा दाखवण्याचा प्रयत्न DBNच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. चारी बाजूनं अगदी अगदी दुधिया प्रकाश, जसं म्हणतो ना फ्लड लाईट्समध्ये सुरू असलेला सामना. वसई विरार प्रीमियर लीग बहुजन विकास आघाडी प्रेझेंट, ऑर्गनाइज बाय RS ग्रुप अँड वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये 65 धावा करायची आहेत. बिल्कुल माता जीवदानी का ऐतिहासिक मैदान देखने को मिलता हुआ. लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून येतोय. सिंगल येईल का नाही, थांबलेत. आज बघितलं आपण ज्या पद्धतीने बंटी यांचे झेल सुटले होते ना, त्याच पद्धतीने पहिल्याच मॅचमध्ये काल सोहेल यांचे 4 झेल सुटले होते. प्रत्येकाचं वेगळं असतं. जीवनदान लाभल्यानंतर कसा खेळ करतो मी येतोय तुमच्या दिशेने पुन्हा एकदा, कारण एक चर्चा त्याही गोष्टी चालल्या. बॅट आता तर निसडली, चेंडू जरूर खेळाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या अगदी पुढ्यामध्ये चेंडू हा लँड झालाय. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, ती एक क्षण होता ज्यावेळेला 0वरती होते, 0वरती होते. 0वरती तो कॅच सुटला, त्यानंतर केलेली बॅटिंग आपण बंटी पटेलची पाहिलेली आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फटका पुन्हा छान खेळला आहे. बिटवीन द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेने धावसंख्या मात्र आता पुढे चाललाय. संघाची धावसंख्या धावपलकावरती 50. ST20 स्पोर्ट्स संघाची धावपलकावरती लगावण्यात आल्यात. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 9, करायच्या 63. 63. प्रयत्न करतोय निखिल. झेल सुटला जातोय. ड्रायव्हिंग सीट वरती आहे तथास्तु ग्रुपचा संघ, कारण एक मोठं धावफळ आहे.
बघितलं 50 पार केले पटेलने आणि त्या कारणास्तव बघितलं आपण 100 देखील पार केले तथास्तुने. त्यावरती चर्चा होईल ड्रायव्हिंग सीटवरती आणि ती एक सीट आहे ना ती बुक करायची त्यांना सुपर 8 मधली. ते ड्रायव्हिंग सीटवरती आहेत पण सुपर 8 मधली एक जागा जी एक सीट आहे ना ती देखील त्यांना बुक करायची आहेत. सुपर 8 मध्ये 2 संघ आपण पाहिल्यात कालच्या दिवसामध्ये, त्याच्यातला आता तिसरा संघ जॉईन होण्याच्या अगदी तयारीमध्ये तथास्तु ग्रुप आहे. यस, जवळपास अगदी त्या रडारवरतीच आहे, परंतु पाहूया खेळ आहे, क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मॅचही कंप्लीट होणार नाही. पुढचा बॉल फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळायचा होता, समोरच्या दिशेने फटका खेळलायत, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग केलंय. एक धावेत असताना पाहायला मिळतात. एका धावेने धावसंख्या हळूहळू आता पुढे जाऊ लागलेत, ती मात्र जाऊन पोहोचलेत 53च्या घरामध्ये. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये शेष असेल. 5व्या षटकातील बघितलं आपण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 53 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर अजून एक षटक येणार आहे. फ्लड लाईट्स तुम्ही बघताय, जवळजवळ 9 ते 10 पोल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, वेगवेगळे कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि ग्रीनरी ग्राउंड हे वैशिष्ट्य आहे. आखरी गेम, शेवटचा बॉल, 53 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. लास्ट बॉल, फटका खेळलाय, पूल केलाय, पूल पॉवरफुल ठरत असताना पाहायला मिळतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. धावा धावफलकावरती 59. आता मॅच जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल रन करायचे आहेत. 54 धावा, 54. धावा धावफलकावरती आहेत आणि जसं आपण चर्चा देखील करतोय. आता काही जणांना वाटते बाबा स्कोरबोर्ड जो दाखवला जातो तो चुकीचा आहे का, 6 चेंडूमध्ये 54 धावा पाहिजे का 6 ओव्हरमध्ये 54. बऱ्याच वेळेला 54 धावाचं टार्गेट असतं, पण ही करिश्माई इनिंग होती, अगदी वादळी इनिंग होती ती. 75 धावांची बंटी पटेल यांची. बिलकुल इस इनिंग के बदलत आज तथास्तु ग्रुप दहलीज पे खडा आहे. त्या सुपर 8 मध्ये जाण्याच्या अगदी उंबरठ्यावरती तो तयार आहे. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 मध्ये करायच्या त्या 54. 6 चेंडूमध्ये 54 धावांची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. विशाल सारखा गोलंदाज सज्ज होतोय. शॉर्ट ऑफ लाईन करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये पंपलिंग झाली होती, सिंगल येते, फक्त औपचारिकता बाकी आहे. येणारे 5 बॉल आहेत मैदानाच्या मध्ये. 53 धावेची गरज. विशाल कोहली म्हटलं तर एकविरा नायगाव या संघासाठी मात्र सर्वाधिक क्रिकेट, ज्यांना जास्तीत जास्त क्रिकेट खेळल्यात, 40+ क्रिकेट वसईच्या संघासाठी मात्र ज्यांनी खेळल्यात तोच खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समोर निखिल ओघे आतापर्यंत चांगली इनिंग साकारतायत. 8 बॉलमध्ये 20 धावा त्यांनी बनवल्यात. सोडून दिलाय बॉल, पंच वळतायत, व्हाईट बॉलचं सिग्नल घोषित करतात. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मात्र येत असताना पाहायला मिळतात. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या धावफलकावरती 61, 61 धावा. जसं तुम्ही उल्लेख केला कॉम्बिनेशन चांगले जुळले तथास्तु ग्रुपचं. विशाल कोहली एकविरा स्पोर्ट्सचा तुम्ही उल्लेख केला, नायगावचे खेळाडू आहेत. अकोटाप्यात चेंडू धाव करायचं होतं, टॉप एट लागला, शॉर्ट फायरिंग लागला, फील्ड केले गेलेत. म्हणजे ही स्पर्धा अशी आहे, म्हणजे वसईच्या अगदी ग्रामीण पट्ट्यावरती खेळाडू आहेत, विरारच्या शहरातले खेळाडू आहेत, काही विरारच्या पश्चिमेकडे देखील खेळाडू होते. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वसई विरारच्या सर्व भागातून आलेले हे सर्व खेळाडू खेळत आहेत वसई विरार प्रीमियर लीग मध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये निघून जाईल का, षटकार येईल का नाही, इथे काय घडलंय ते बघायचं आहे. चेंडू बघितला आपण, बाहेर तर निघून गेलाय, पण तो षटकार आलाय की चौकार आलाय, चौकार आलाय. गोलंदाजीवरती पुन्हा एकदा विशाल कोहली, पुन्हा एकदा दर्जेदार फटका खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मल्टी धावा 6, षटकार.
काही संपल्या आहेत. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. 71 4 गडी बाद. विशाल तयार. पुण्याचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी विकेट कीपर टिपलाय झेल. संपलाय निखिलचा खेळ. 71 वरती 5वा गडी या ठिकाणी गारद. इनिंग मधला जवळजवळ सिक्का काबीज केलाय बघितलं आपण तथास्तु ग्रुप या संघाने, कारण धावफलक बघितलं मोठं होतं. अँड व्हॉट अ इनिंग दॅट वॉज फ्रॉम बंटी पटेल. अप्रतिम खेळी त्याने केले या मैदानावरती. त्याच इनिंगचा कदाचित प्रभाव पूर्ण या दुसऱ्या इनिंगवरती जाणवलाय. ती जी पहिली इनिंग आली ना, त्या पहिल्या इनिंगचा प्रभाव इम्पॅक्ट भरपूर प्रमाणामध्ये जाणवतोय. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता. मोठा धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि तो करता आला नाही आहेत. त्याला कारण होतं बंटी पटेलची ती पहिलं षटक, त्यानंतर बंटी पटेलची ती इनिंग. दोन्ही बाजूला म्हणजे ती इनिंग, तो सुटलेला झेल, तिथून बदललेला खेळ आणि मिळालेला वेळ. बंटी पटेलनं या सामन्यामध्ये कमाल धमाल जरूर केले आणि मोठ्या मार्जिननं हा सामना जिंकला. तथास्तु ग्रुप आसोळेनं आणि सुपर 8मध्ये जाणारा तिसरा संघ, क्वालिफाय होणारा तिसरा संघ ठरलाय तथास्तु ग्रुप आसोळे. अभिनंदन टीम. त्याप्रमाणे रुपेशी जाधव आपल्या टीमचं देखील मनापासून आभार आहेत की संघ मालक या तथास्तु ग्रुप आचोळेचे आपलं देखील मनपूर्वक अभिनंदन. चे संघ मालक आदरणीय रुपेशजी जाधव साहेब आणि त्यांच्या सोबतीने उपस्थित वैभवजी पाटील साहेब यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. आणि त्याचबरोबरीनं आता झालं